ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती। विदेहापदी चालवोनी प्रपंचा, मुमुक्षु जनालागी अध्यात्म चर्चा, करोनी बहुलोक जे मेळवीती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आपल्या आध्यात्मिक दृष्टीने या जगामध्ये माणसांना दोन प्रकाराने आम्ही दोन प्रकार करतोय। तसे नवरा बायको किंवा पुरुष स्त्री असे नाही, किंवा सुशिक्षित अशिक्षित असेही नाही, श्रीमंत गरीब असेही नाही, किंवा भारतीय विदेशीय असेही नाही। पण एक मूलभूत तत्वाच्या दृष्टीने आम्ही दोन भाग करतो। एक म्हणजे ज्ञानी आणि दुसरे म्हणजे अज्ञानी। अज्ञानी म्हणजे काय? अज्ञानी म्हणजे ज्याला हा देहच मी आहे असं वाटतं आणि हा प्रपंच अगदी खरा आहे असं वाटतं। खरेपणामुळे, प्रपंचाबद्दलच्या खरेपणामुळे आम्ही त्याला म्हणजे त्याच्यासाठी त्याने आम्हाला सुख प्राप्त होईल अशी आमची भावना होते। सुख मिळवण्याच्या भावनेबरोबर कर्तव्याच्या भावना येतात। ते कर्तव्य चुकायला पाहिजे असं नाहीये, पण ज्या दृष्टीने जे कर्तव्य असायला पाहिजे त्या दृष्टीने ते नसताना आमचे ज्या अज्ञान आहे त्या अज्ञानाच्या दृष्टीने आम्ही आपले कर्तव्य ठरवित असतो। आणि म्हणजे देहबुद्धीनेच आम्ही कर्तव्याची कल्पना करतो। म्हणजे हा माझा बायको, ही माझी बायको, हा माझा मुलगा, हा माझे वडील, ही माझी आई, हे माझे घर। म्हणजे आधी मी पण आम्ही आपल्यामध्ये ठेवून घेऊन माझेपणाचे भाव आम्ही म्हणजे आमच्या दृष्टीने खरं वाटणारे या म्हणजे खरोखर अगदी संपूर्ण म्हणजे खोटं असलेल्या या प्रपंचाविषयी आम्ही कर्तव्याची भावना करतो। त्यामुळे ते खरेतून जे सुख मिळायला पाहिजे ते न मिळता ते जे खोटे आहे त्याच्यातून सुख मिळण्याचा प्रश्नच नाही। आणि शेवटी काय मिळत असतो की आम्हाला दुःखच दुःख होत असतं। त्यामुळे आम्हाला काय झालेलं आहे, या भ्रमात्मक अज्ञानामुळे ते आमचे आयुष्यभर आम्ही या अज्ञानामध्ये राहूनच आणि ज्या म्हणजे देहाला आम्ही मी समजतो आणि ज्या देहाचे संबंधी हे सगळे बाकी सगळे जग आहे, त्या देहाला मी समजल्यामुळे जग सगळे माझे असं वाटणे स्वाभाविक आहे। त्याप्रमाणे आम्हाला भोवतालचे जग, रक्तसंबंधी असो, स्वजन असो, बांधव असो किंवा शत्रू असो, हा माझा शत्रू आहे असा भाव निर्माण होऊन त्या मिथ्या प्रपंचाबरोबर आम्ही आयुष्यभर संघर्ष करून त्यातून काहीतरी समाधान मिळेल अशा दृष्टीने आमचे संघर्ष चालूच असते। पण वास्तविक पाहता हा देह मी आहे असे वाटण्यामध्येच याला आम्ही विपरीत ज्ञान म्हणतो। जसे आम्ही संध्याकाळी चाललो होतो, तिथे आम्हाला साप दिसला, एक लांबलचक साप दिसला।
तो साप बघून आम्ही घाबरलो आणि घाबरून त्याला दगड मारण्याचे प्रयत्न केला किंवा काठीने मारायचे म्हणून काठी नाही, तर आम्ही भिवून पळू लागलो किंवा तिथून घाईघाईने चाललो. तेव्हा आमचा समोर आमचा मित्र आला. तो म्हणाला, इतका कशाला घाबरलेला आहेस, काय झाले? तेव्हा आम्ही त्याला म्हटलं की तिथे एक मोठा साप आहे. म्हणजे तो म्हणतो की तो साप नाही आहे, ती दोरी आहे. तुला काहीतरी उगीच त्यामध्ये भ्रम झालेले, अर्थात विपरीत ज्ञान झालेले तुला. त्या ज्ञानामुळे ही भीती, हा भय आणि त्या साप म्हणून जे कर्तव्य आम्हाला योग्य असतं किंवा जे कर्तव्य ते आम्ही कर्तव्य करण्याची धडपड करतोय. म्हणजे त्याला मारण्याचे प्रयत्न करतो किंवा भिवून पळून जाणे आमचे कर्तव्य असे समजतोय. पण वास्तविक तो मित्र आम्हाला म्हणतो की तो साप नाही आहे, ती दोरी आहे. आम्ही म्हणतो की मला काय वाटत नाहीये, तो असे हलत होता, तो असेही करत होता, त्यामुळे तो सापच आहे. तो आम्हाला पुष्कळ समजावून, आत्ता मी आलेलो आहे तिकडून, मी बघितलेला आहे आणि तो खरोखर साप नाहीये, दोरी आहे, तू कशाला इतके भीतोस, असे तो म्हटले तरी आम्हाला ते खरं वाटत नाही. तेव्हा तो काय करतो की आमच्या बरोबर वापस येतो. वापस येऊन आम्हाला बॅटरी म्हणजे धरून दाखवून तो सांगतो, बघ काय आहे. तेव्हा आम्ही अरे 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 ही दोरी आहे असे आम्हाला जेव्हा वाटतं, तेव्हा आमच्या त्या साप समजण्यामुळे ज्या कर्तव्याच्या कल्पना होत्या त्या सगळ्या आपल्या डोक्यातून निघून जातात. ते सगळे चुकीचे होते असे आम्हाला वाटतं. तसे आणि हा देहच मी आहे असे समजणे म्हणजेच मूलतः अज्ञान आहे किंवा विपरीत ज्ञान आहे. त्या अज्ञानामुळे किंवा विपरीत ज्ञानामुळे आम्ही इतके सगळे जग निर्माण हे केलेलं आहे, म्हणजे उभा केलेला आहे. हे सगळे विज्ञान, हे सगळे नवीन नवीन जे आविष्कार होतात ते सगळे देहबुद्धीच्या बेसावर, देहबुद्धीच्या तळ्यावर ते निर्माण झालेले आहे. पण हे सगळे म्हणजे भ्रमात्मक आहे. या सगळ्यातून आम्हाला खरे सुख मिळेल म्हणजे हा मोठा भ्रम आहे. ही म्हणजे आपले अज्ञानच आहे. मग आम्ही काय आहोत? वस्तुतः आम्ही आत्मा आहोत. आम्ही परमात्मा स्वरूपच आहोत. हा देह मी नाही, मी आत्मस्वरूप आहे, मी परमात्मा स्वरूप आहे, असे हजारो वर्षापासून आमच्या भारतीय आध्यात्मिक परंपरेत किंवा भारतीय संस्कृतीमध्ये हजारो वर्षापासून लाखो लोक सांगत आले. फक्त ते आपले बुद्धीने, कल्पनेने, विचाराने समजून ते असे सांगत नाहीये. फिलिंग इज नॉट ए नॉलेज, नॉट अंडरस्टँडिंग. म्हणजे वाटणे हे ज्ञान आहे, समजणे हे ज्ञान नव्हे. म्हणजे केवळ आम्ही त्याच्याबद्दल अभ्यास केलेला आहे, त्याच्यावर आम्ही PhD केलेली आहे, तो त्याविषयी आम्ही खूप म्हणजे मनन केलेले आहे, चिंतन केलेले आहे. हे सगळे या ज्ञानामध्ये त्याचा संबंध येत नाही. हे सगळे देहबुद्धीचे ज्ञान. या देहबुद्धीचे ज्ञान दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे आमच्या जीवनामध्ये, प्रपंचामध्ये आणि समाजामध्ये एक प्रकाराने चिंता म्हणजे काळजी, भय, उद्वेग, अशांती, असमाधान, अतृप्ती हे दिवसेंदिवस वाढत चाललेले. आम्हाला वाटतं की आम्ही खूप पैसे मिळवले, चांगले घर बांधलं, आणखीन चांगली 2-3 गाड्या घेतल्या, प्रत्येकानं एक गाडी प्रमाणे. परवा आम्ही अमेरिकेहून एक फोन आला होता, तिथे ती मुलगी मला म्हणत होती, माझा नवरा असा म्हणतो की तुला इथे सध्या नोकरी नाहीये, म्हणून मला तुला सांभाळता येणार नाही, तू आपल्या भारतात जा म्हणतोय. म्हणजे किती आपण या दृश्यावर अवलंबून आहोत. काय कमवायला, 4 पैसे कमवायला
आपल्याला बाकी काय साधन नाही का? म्हणजे अशा या भावनेमुळे आमच्या जीवनामध्ये दुःखच दुःख भरलेलं आहे. तरी सुद्धा आम्ही समजतो की आम्ही खूप म्हणजे सुधारलेलो आहोत, पुढे आलेलो आहोत. पण आमची सुधारणा हे केवळ म्हणजे स्थूल दृष्टीने आहे, बाह्य दृष्टीने आहे. अंतरंगामध्ये काहीही आपल्यामध्ये सुधारणा नाहीये. खरी सुधारणा म्हणजे महाराजांच्या दृष्टीने सुधारणा शब्दाचा अर्थ असा आहे, सु म्हणजे उत्तम, धारण म्हणजे आपल्या उत्तम धारण करणे, म्हणजे आपल्या मनामध्ये ठेवणे, याचे नाव सुधारणा आहे. त्या दृष्टीने म्हणजे अत्यंत उत्तम वस्तू कुठली आहे या जगामध्ये, अत्यंत उत्तम वस्तू कुठली, म्हणजे परमात्माच अत्यंत उत्तम आहे, आत्माच अत्यंत उत्तम आहे. आणि ते निरंतर नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वरूप असलेला आहे. अनादि अनंत आणि सच्चिदानंद स्वरूप असा परमात्मा आमच्यामध्ये असून सुद्धा या देहालाच मी समजल्यामुळे त्या आत्म्याचा संबंध आम्ही म्हणजे खरोखर म्हणजे कापून टाकलेलो आहोत, विसरून टाकलेलो आहोत. त्यामुळे आम्ही या जगाच्या चकाचौंधमध्ये आम्ही सुखाचे शोध करत चाललेलो आहे. एक सत्पुरुषी सांगितले, तुम्हाला सुख पाहिजे असेल, सुखाचे शोध थांबवा म्हणाल. तुम्हाला खरोखर सुख पाहिजे असेल, तुम्ही सुखाचा शोध थांबवा. सुख बाहेर मिळण्याची वस्तू नाहीये, सुख आपल्यामध्येच आहे. महाराजांच्याकडे कोणीतरी आला, तो म्हटला की महाराज घरी सगळ्या दृष्टीने अनुकूल आहे, घरी सगळे आहे, पैसे रक्के सगळे आहे, बायको मुलं चांगले आहेत आणि घरामध्ये परिस्थिती पण चांगली आहे, मला कुठल्या गोष्टीची कमी वाटत नाही, पण तरी समाधान नाही म्हणाल. या सगळ्यांचा प्रश्न असच आहे, आज आपल्याला समाधान नाहीये. तेव्हा महाराज म्हणाले, अरे समाधान बाहेर नाहीये, समाधान आपल्या आतमध्ये आहे. आणि म्हणून तुम्ही या बाहेरच्या जगाकडे असलेले तुमचे म्हणजे लक्ष कमी करून तुम्ही तुमचे लक्ष अंतर्मुख करून अंतरंगाकडे जर तुम्ही तुमचे लक्ष वळवले तर खरोखर तुम्ही सुखी व्हाल. आणि या जगातल्या वस्तू व्यक्ती परिस्थिती कसे आहेत म्हणजे हे अपूर्ण आहेत. हल्ली सांगायचं म्हणजे शिक्षण अपूर्ण आहे, आपली विद्या अपूर्ण आहे, आपले सगळे जे काय आहे अपूर्ण आहेत. जर ते परिपूर्ण असले तर आम्हाला दुसऱ्या वस्तूची तीच वस्तू आम्हाला ही नको आता ती पाहिजे असे वाटण्याचा प्रश्नच येतो. आणि पहिली गोष्ट म्हणजे ते स्वतः अपूर्ण आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनित्य आहेत. आज आहेत उद्या नाही, किंवा ते तरी आहे ते तरी नाही, किंवा आम्ही तरी नाही. अशा या अपूर्ण अशाश्वत आणि दुःखानेच भरलेले या प्रपंचामध्ये आम्ही सुखाचा शोध करत चाललेलो आहे. तेव्हा महाराज म्हणाले, सुख बाहेर नाहीये, सुख अंतःकरणामध्ये आहे. समाधान बाहेर नाहीये, समाधान आपल्या अंतःकरणामध्ये आहे. त्याच्याकडे लक्ष दिल्याशिवाय आपण खऱ्या अर्थाने सुखी होऊ शकत नाही. म्हणून साधू महाराज म्हणाले, मग काय करायला पाहिजे? महाराज म्हणाले, त्याला एकच उपाय आहे, म्हणजे आम्ही अंतर्मुख व्हायला पाहिजे. म्हणजे अंतर्मुख कसे व्हायचं ते महाराज म्हणाले, आमच्या मनामध्ये बहिर्मुख आणि अंतर्मुख, इंट्रोव्हर्ट आणि एक्स्ट्रोव्हर्ट असे दोन अवस्थाच आहेत. आम्ही आता 24 तास 24x7 तास आणि आयुष्यभर बहिर्मुखच राहून जिकडे ज्या गोष्टीमध्ये वस्तूमध्ये किंवा परिस्थितीमध्ये सुखाचं लेश नाही त्या वस्तू व्यक्ती परिस्थितीतून आम्ही सुख मिळवण्याचे प्रयत्न करतो आहोत. आम्ही हिरवी मिरची वाटून आम्ही गोड पदार्थ निर्माण करू असे आमचे प्रयत्न चाललेले आहे. महाराज म्हणायचं, दुःखाचं सुखाचं पांघरून घालून आपल्या प्रपंचामध्ये तेव्हा ते हे काढले तर
ते दुःखच दुःख आहे. एक बाई आहे, एकांच्या घरी कामाला जात होती. त्या बाईला एक मुलगा होता, 2-3 वर्षाचा मुलगा होता. त्याला बरोबर घेऊन जायची. घरी आणखीन कोणीच नव्हते, त्यामुळे त्या मुलाला बरोबर घेऊन जायचे. आणि तो मुलगा तिकडे गेला, ती भांडी घासायला बसायची बाई किंवा कपडे धुवायला राहायची. तेव्हा तो मुलगा म्हणायचा, आई मला लाडू पाहिजे म्हणायचे. तेव्हा आई म्हणायची की त्या तिथल्या बायकांना म्हणायचं, त्याला एक लाडू द्या म्हणायचे. ते लाडू दिले की आणि परत तो लाडू खायचा. आई मला जिलबी पाहिजे. तेव्हा आई काय करणार, सारखे असे मागू लागला आणि तिला सारखे काय करू लागला आणि तिला म्हणजे त्या कामातून म्हणजे त्या कामातून तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचा. तेव्हा ते घरचे लोक म्हणाले, बाई तू या मुलाला घेऊन येऊ नको. तेव्हा ती म्हणाली, मी तरी काय करू, आमच्या घरी कोणीच नाही, कोणावर मुलाला सोडून येऊ, म्हणून मला अनिवार्य आहे मुलाला घेऊन येणे. पण तो आल्यावर त्याचे जो त्रास आहे तुम्हाला सोसावंच लागलं, नाहीतर मला काढून टाका, म्हणजे मी घरी जाते. मी पाहिजे असेल तर मुलगा असणार, अशी आमची परिस्थिती आहे. वस्तू पाहिजे असेल तर ती वस्तूचे जे दुःख आहे, म्हणून समर्थ रामदास म्हणाले की ती म्हणजे, आणि आपल्या आसमोदमध्ये ते लिहितात, परम मूर्खा माझी मूर्ख, जो मानी संसारी सुख, संसारा एवढा दुःख आणिक नाही. परम मूर्खामध्ये तो मूर्ख आहे, जो या संसारामध्ये सुखाची कल्पना करतो. आणि ते म्हणाले, या प्रपंचामध्ये तिथे संसारामध्ये सुखाचा लेश नाही म्हणतात. आम्ही सर्चलाइट लावून आम्ही जर शोधण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला या प्रपंचामध्ये सुख कुठेही दिसणार नाही. अशा या प्रपंचामध्ये आम्ही आपल्याला हा देहच मी आहे असे समजून नव्हे, त्या भावनेने गाढ भावनेने आमची बुद्धी, म्हणजे आम्ही काय म्हणतो की आत्मबुद्धी देहबुद्धी असे म्हणतो. म्हणजे काय आहे, आपल्यामध्ये मन बुद्धी चित्त अहंकार असे आहेत. आणि आपली बुद्धीचे लक्षण काय, निश्चय करणे. आणि आमच्या मनाचे लक्षण काय, संकल्प विकल्पात्मक मनः, निश्चयात्मिका बुद्धी. आणि आपल्यामध्ये अनेक जन्मांचे संग्रह हे आपले चित्त करत असते. त्या चित्तामध्ये अनेक जन्मांचे संस्कार भरलेले आहेत. तसेच म्हणजे आपल्यामध्ये जो अहंकार आहे तो अहंकार सारखे जागृत असतो. हा देहच मी आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी श्रीमंत आहे, मी विद्वान आहे, पंडित आहे, अशा याच्यामध्ये अहंकार आपले माज करत असतो. तसे आमची बुद्धी कित्येक जन्मापासून, म्हणजे फार अनादी काळापासून आमची बुद्धी जी आहे, हा देहच मी आहे, म्हणजे हा आत्मा मी आहे, हा त्याला विस्मरण झाले. त्या विस्मरणातून हे सगळे दुःख निर्माण झालेले. म्हणून महाराज म्हणाले, आम्ही त्या म्हणजे भगवंताच्या किंवा आत्म्याच्या विस्मरणातून हे सगळे जग, आमची बुद्धी तेव्हाच निश्चय केलेली आहे. की काय म्हणून निश्चय केलेली आहे, की हा देहच मी आहे. अशा निश्चयाने आम्ही देहच होत आलो. आणि देहच होत आल्यामुळे आम्हाला हा देहच मी आहे की जेवढे घट्ट भरून आहे ते काही केला हलत नाही. म्हणून महाराजांना कोणीतरी विचारले, महाराजांना विचारले, महाराज तुमच्याबद्दल काहीतरी सांगा म्हणाले. तेव्हा महाराज काय म्हटले, अहो तुम्हाला आत्मज्ञानी होणे जेवढे कठीण आहे तेवढे मला देहबुद्धीमध्ये येणे कठीण आहे. हे आमचे जीवनाचं खरोखर
म्हणजे लक्ष्य आहे, ध्येय आहे. म्हणजे अशा आम्ही देह देह नाही, आम्ही आत्मा आहोत. ते म्हणाले की तुम्हाला आत्मज्ञानी होणे जेवढे कठीण आहे तेवढे मला म्हणजे देहबुद्धीमध्ये येणे कठीण आहे. माझे मन 24 तास, माझी बुद्धी, मी आत्मस्वरूप आहे या निष्ठेतून हलत नाही म्हणाले. तेव्हा मी माझ्याबद्दल काय सांगू म्हणाले. असू दे. तसे आमची ही देहबुद्धी जी आहे अत्यंत गाढ झालेली आहे. त्याला आम्ही किती प्रकाराने अर्थात त्याला म्हणजे आम्ही उपदेश केला, समजावला आणि त्याला आणखीन प्रवचन श्रवण केले, हे केले, तरी हे काय बदलण्यासारखे नाही. हे काय आहे की आपली देहबुद्धी इतकी गाढ झालेली आहे. जसे हा देह मी आहे असे जसे समजतो, देहासंबंधी जे काय आहेत म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार, तसेच म्हणजे बाकी सगळे प्राण, इंद्रिय इत्यादी जे आहेत ते सगळे मीच आहे असं वाटतं. वास्तविक पाहता मन आणि बुद्धी हे जड आहे. त्यांच्यामध्ये प्रत्यक्ष क्रियाशीलत्व नाहीये. आत्म्याचा संबंध आल्यामुळे त्या दोन्ही गोष्टी क्रियाशील, सगळे शरीरातले प्रत्येक फंक्शन त्या आत्म्याच्या संयोगामुळे किंवा आत्म्याच्या केवळ अस्तित्वामुळे त्या सगळ्या गोष्टींचे कार्य करत असतात. ब्लड सर्क्युलेशन म्हणा किंवा डायजेस्टिंग सिस्टम म्हणा, हे सगळे जे आहेत ते आत्म्याचा संबंधामुळेच करतात. आत्म्याचा संबंध जर तुटला तर आम्ही आमचे सगळे देह, मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि प्राण वगैरे सगळे निश्चेष्ट होऊन पडतात. त्याला आम्ही मृत असे म्हणतोय. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आत्म्याच्या अस्तित्वामुळे आमचे सगळे चाललेलं आहे, तरी सुद्धा आम्ही त्या आत्म्याला संपूर्ण विसरलेलो आहोत. महाराज म्हटले, तुम्ही त्या आत्म्याला, तुमच्या मूळ समाधानाला तुम्ही विसरलेला आहात. त्यामुळे तुम्ही समाधान जसे म्हणजे ते विसरल्यामुळे, ते हरपल्यामुळे, त्याच्याशिवाय म्हणजे जगणे कठीण असल्यामुळे आम्ही ते समाधान या बाहेरच्या जगामध्ये शोधू लागलो. त्या बाहेरच्या जगामध्ये सुख समाधान नाहीच नाही असं नाहीये, पण वाटल्यासारखे होतं, सुखासारखे होतो आणि ताबडतोब त्याच्यातले दुःखाचं आम्हाला अनुभव येऊ लागतो. म्हणून याच्यामध्ये महाराज म्हणाले, बहिर्मुख होऊन तुम्ही कितीतरी ज्ञान मिळवा, कितीतरी म्हणजे तुम्ही वैज्ञानिक दृष्टीने कितीतरी संशोधन करा, या सगळ्यातून तुमचे प्रश्न काय सुटणार नाही, तुमची समस्या काय सुटणार नाही, तुमच्या जीवनाचं तुम्हाला अर्थच कळलेला नाही असं म्हणावं लागणार आहे. अशा दृष्टीने आपल्या भारतीय साधू संतांनी किंवा विशेषतः महाराजांनी काय सांगितले ते अंतर्मुख झाल्याशिवाय काय असेल ते प्रश्न मिटणार नाही. त्यामुळे तो महाराजांना विचारला, मग अंतर्मुख व्हायला काय करायला पाहिजे. महाराज म्हणाले, त्याला एकच साधन आहे म्हणाले, ते म्हणजे नामस्मरण म्हणाले. नामस्मरणामध्ये एवढी शक्ती आहे की ते तुमच्या बहिर्मुख असलेल्या मनाला आतमध्ये ओढून घेऊन त्या अखंड समाधान स्वरूप, अखंड समाधान म्हणजे मूर्तिमंत ब्रह्मज्ञान असे म्हणाले. तुम्हाला ते अखंड समाधानात स्थिर करण्याची बुद्धी आणि त्याच्या मांडीवर बसवण्याचे सामर्थ्य त्या नामामध्ये आहे. तुम्ही बाकी काही करा किंवा न करा, तुम्ही तुमचा प्रपंच करा, पण तुमचे सगळे जे काय आहे, शिक्षण म्हणा, नोकरी म्हणा, व्यवसाय म्हणा, ते सगळे सांभाळून सुद्धा का म्हणजे आम्ही ते सगळे सोडून म्हणजे देहाबद्दलच
अहंभाव सोडून आणि त्यातून निर्माण झालेले ममकार, अहंकार ममकार असे आम्ही म्हणत असतो. त्या ममकारामध्ये जे काय म्हणजे हे असतं, म्हणजे नातेवाईक म्हणा, हे म्हणा, ते म्हणा, माझे घर, माझा देश, माझे सगळे हे प्रॉपर्टी वगैरे पणाचं हे संबंध जो आहे ते नाहीसा होऊन जाईल. आमचे मन अंतर्मुख झाले म्हणजे आमच्या मनामध्ये पहिल्यांदा काय होईल की या जगाबद्दल, दृश्याबद्दलचे विचार कमी होईल. जसे जसे विचार कमी होत जातात तसे तसे आमच्या मनाला आतच आपोआप समाधान वाटू लागतं. आपले ह्या दृश्याचं दृश्य खरे असे समजल्यामुळे त्या दृश्याबद्दलच 24 तास विचार येतात. ते काहीतरी असो. ते भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतो, सुखसंगेन बध्नाती ज्ञानसंगेन चारग. आणि सुख आणि ज्ञान, ज्याला आपण सुख म्हणतो आणि ज्याला आपण ज्ञान म्हणतो, या दोन्ही गोष्टी आम्हाला बांधून टाकलेल्या आहेत. त्या ज्या म्हणजे बंधन म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये समाधान कसे असणार. म्हणजे हे सगळे आपल्याला या दृश्याशी बांधून टाकलेलं. आम्ही जे काय शिकतो ते सगळे दृश्याबद्दल असतं. एका वेदांताच्या याच्यामध्ये सांगतात, तुमचे वृत्तीज्ञान म्हणजे हे जगाचे ज्ञान जे आमच्या मनामध्ये मनोवृत्ती, बुद्धिवृत्तीच्या रूपाने आमच्यामध्ये येत असतं, ते वृत्तीज्ञान आपले मुख्य जे ज्ञान आहे आत्मज्ञान, त्याला बाधकच ठरतं. त्याला म्हणजे त्याला आपण म्हणजे आपल्या जीवनाचं काहीतरी एक म्हणजे उदरनिर्वाह म्हणा, जीवनाचे अर्थात अनिवार्य जगण्यासाठी अनिवार्य असलेल्या गोष्टीच्या दृष्टीने आम्ही असे सगळे जगातले सगळे आम्ही नोकरी, व्यवसाय, धंदा वगैरे केले तर त्याचे म्हणजे ते काय आपल्याला बांधणार नाही. एक निसर्गदत्त महाराज म्हणून होते, ते आत्मज्ञानी होते. त्यांचे पुस्तक खूप म्हणजे पुस्तक आहे. बाबा सुद्धा प्रवचनामध्ये कधी कधी निसर्गदत्त महाराजांचे उदाहरण देत असत. ते त्यांचे एक बिडीचं दुकान होतं. म्हणजे पान सुपारीचे दुकान, बिडीचे दुकान. ते दुकानामध्ये बसून सुद्धा ते आत्मज्ञानी झाले होते. त्याच्यासाठी पहिल्यांदा त्यांनी काय केले की काही दिवस एकांत मध्ये राहून चिंतन वगैरे केले. आता आमचा मुलगा एक म्हणजे 4 पैसे मिळवण्यासाठी किती वर्ष त्या शिक्षणाच्या याच्यामध्ये म्हणजे सारखे म्हणजे कष्ट करावं लागतं. सध्या LKG म्हणतात, त्या LKG पासून एखादा MS म्हणा, MD म्हणा, आणखीन काहीतरी MBA म्हणा, हे पास होण्यासाठी 20 22 वर्ष ते काय करावं लागतं, ते शिक्षण क्षेत्रामध्ये तिथे परिश्रम करावं लागतं. सध्या तसे शिक्षणाचं स्वरूप सुद्धा तसे राहिलेलं नाहीये. या म्हणजे सगळ्या कॉलेज, युनिव्हर्सिटी, प्रायमरी किंवा माध्यम शाळा, या सगळ्यामध्ये कुठल्याही एक चांगली गोष्ट सांगत नाहीये, एक चांगले विचार सांगत नाही. सगळे आपापले विषय तेवढे सांगितले, तेवढे ते शिकले आणि त्यातून पैसे मिळवू लागले, ते आपल्याला कृतार्थ समजतात. या सगळे याच्यामधून आपल्याला जे प्राप्त व्हायला पाहिजे ते खरोखर समाधान आयुष्यभर आपल्याला प्राप्त होणार नाही. त्यामुळे याला आपण फार महत्व द्यायचं नाही. महाराज म्हणाले, परमार्थ रूपी शेताला प्रपंचाचे कुंपण पाहिजे असे म्हणायचं. आम्ही प्रपंच रूपी शेताला परमार्थाचं कुंपण घालून घेतल्यासारखे झालेले. कुठल्याही देवळात जावा, कुठल्याही सत्पुरुषांच्याकडे जा, आम्ही काय म्हणतो की आमचा प्रपंच आणखीन चांगला करू द्या, आमचा प्रपंच आणखीन चांगला करून द्या, असेच आम्ही म्हणतो. जो जसा आहे तसा मला त्यात आनंद आहे असे आम्हाला वाटत नाही. एक दिवस रोज बाबा बेलसरे म्हणजे कॉलेजला जाताना
महाराजांना नमस्कार करून जायचं. एक दिवस असेच ते नमस्कार केला तेव्हा महाराजांनी त्यांना विचारले, केशवराव कसे चाललेले आहे म्हणाले. त्यांना आश्चर्य वाटलं. आम्ही यांच्या घरीच राहतो, यांच्या इथेच राहतो, आमचे सगळे काय आहे म्हणजे पैसे काय आहे, फाळके काय आहे, घरची परिस्थिती काय आहे, सगळे त्यांना माहिती आहे. तरी सुद्धा हे असे का विचारले असे त्यांना आश्चर्य वाटले आणि सहज म्हणाले, चांगलं आहे म्हणाले. तेव्हा महाराज म्हणाले, केशवराव चुकला म्हणाले. अरे मी कसं काय चुकलो? तेव्हा ते महाराज म्हणाले, असे म्हणता यायला पाहिजे की असे म्हणता यायला पाहिजे, मी याच्यापेक्षा सुखी राहू शकत नाही असे म्हणायला पाहिजे. म्हणजे हे आपल्याला शक्य आहे का? मी सध्या या क्षणी ज्या परिस्थितीमध्ये आहे ती परिस्थिती सगळे मान्य करून आणि इतकेच नव्हे, या परिस्थितीपेक्षा चांगल्या परिस्थिती मला येणार म्हणजे मिळणारच नाही अशा दृष्टीने तुम्ही जर जीवन जगलो, आमचे आयुष्यभर आम्ही सुखी असतो. म्हणजे आयुष्यभर आपला प्रपंच म्हणजे चांगलाच होत असतो. पण आपल्या प्रपंचामध्ये आपल्याला समाधान नाही. काहीतरी आपल्याला काळजी आहे, चिंता आहे, भविष्याबद्दल सारखे आम्हाला भय वाटतं किंवा काहीतरी भय वाटतं आणि काळजी वाटते, चिंता वाटते. अशा परिस्थितीमध्ये आजच इथे मी कोणाशी बोलत असताना सांगितलं, तुम्ही अमेरिकेमध्ये जाऊन राहा. म्हणजे अक्षरशः मला अमेरिकेतून किती मुलं मुली सारखे रडत असून फोन करतात, रडता गुरुजी मला असे त्रास आहे, तसे त्रास आहे. मी म्हंटल हे कुठेही सुटणार नाही. तुम्ही चंद्रलोकावर गेले तरी हे काय सुटणार नाही. उगीच आम्ही भ्रमामध्ये पडलेलो आहोत. महाराजांना गणपतराव दामले पंढरपुरामध्ये एक दिवस विचारले, महाराज तुम्हाला प्रापंचिक लोक कसे दिसतात? तेव्हा महाराज म्हणाले, एक दिवस दाखवतो म्हणाले. आणि 2-4 दिवसाने परत संध्याकाळी ते चंद्रभागेमध्ये संध्यावंदन वगैरे करून येत असताना महाराज तिथे एक 4-5 माणसं दारू पिऊन नाचत होते, गात होते, काहीतरी बडबडत होते. तेव्हा महाराज गणपतरावांना विचारले, गणपतराव तुम्हाला ते कसे दिसतात? म्हणजे काय वेड्यासारखे दारू पिऊन वेड्यासारखे गात हसत नाचत चाललेले. महाराज म्हणाले, सत्पुरुषांना प्रापंचिक लोक किंवा अज्ञानी लोक असेच दिसतात म्हणाले. म्हणजे ते आपल्या अज्ञानाच्या मोहामध्ये, अज्ञानाच्या म्हणजे याच्यामध्ये याच्या नशामध्ये असे काहीतरी बडबडतात. एक दिवस एका जेलमध्ये काही लोक बसून मीटिंग करत होते. तेव्हा एक म्हणाला की अरे मी काही केलेलं नाही, मी आयुष्यात कधी काही पाप केलेलं नाही. आणि दुसरा म्हटला मी आयुष्यात कोणाला कधी त्रास दिलेला नाहीये. आणि तिसरा म्हटला की मी सगळ्यांना किती मदत करत होतो. अरे खरं आहे, तुम्ही सगळे चांगलेच होता, पण तुम्ही इथे कशाला आला, जेलमध्ये कशाला आला? ज्या अर्थी तुम्ही जेलमध्ये आला त्या अर्थी तुम्ही चांगले वागलेच नाही. कुठल्या तरी दृष्टीने तुम्ही म्हणजे काहीतरी विपरीत वागलेले असल्यामुळे तुम्हाला जेलमध्ये यावं लागलं. तसे आम्ही आधी मनुष्य म्हणून जो जन्माला आलो तेच काहीतरी चुकल्यामुळे झालेलं आहे. नाहीतर जन्म मृत्यूच्या या परंपरेमधून आम्ही सुटायलाच पाहिजे होतं. महाराजांच्याकडे कोणीतरी एक प्रोफेसर आले, नाही कोणीतरी प्रोफेसर आले. ते काय म्हणाले, कोणीतरी एक आले आणि ते महाराजांना म्हटले, महाराज मी एक कॉलेज काढू असे म्हणतोय. तेव्हा महाराज म्हणाले, मला हे कॉलेज गिलेज वगैरे काय कळत नाहीये आणि मी गावातली शाळा सुद्धा शिकलेली नाहीये, हे कॉलेज वगैरे मला काय कळत नाही म्हणाले. तेव्हा ते महाराज म्हणाले, तरी मी गोंदावलेमध्ये एक शाळा काढलेली आहे म्हणाले. अरे तुमच्या शाळेमध्ये तुम्ही काय शिकवता? महाराज म्हणाले, माझ्या शाळेमध्ये मी मरायला शिकवतो म्हणाले. अरे बाप,
तुम्ही मरायला शिकवता? होय म्हटले. मग ते म्हणाले की सगळे मरतातच की, त्या शिकणे काय आहे? तेव्हा महाराज म्हणाले असे नाही, असे मरायला पाहिजे, असे मारायला पाहिजे, परत कधी मरायचे नाही, असे मरायला पाहिजे. मग तसे मरणे आणि कधी परत न मरणे हे सत्पुरुषांजवळच शिकू शकतो. म्हणून महाराज म्हणाले तुम्ही परमार्थाला प्रपंचामध्ये जीवनामध्ये महत्वाचं स्थान दिले तरच तुमच्या प्रपंचामध्ये सुख समाधान होईल. आमचे कसे आहे, कुणीतरी एकाने मोठे घर बांधले वाड्यासारखे, त्या घरामध्ये मोठे मोठे हॉल वगैरे, आणखीन बेडरूम, पुष्कळ बेडरूम, आणखीन काहीतरी हे सगळे बाथरूम आणि स्वयंपाकघर वगैरे, डायनिंग रूम वगैरे सगळे झाले. तेव्हा घरामध्ये हे सगळे असून सुद्धा बाथरूम लॅट्रिन असणे अनिवार्य आहे. आणि त्या घरातली माणसं बाकी दिवसभर आपल्या ते ड्रॉइंग हॉलमध्ये कुठे कुठेतरी बसून आपले ते आयुष्य म्हणजे दिवस काढत असतात. पण ते सगळे 5 मिनिट का होईना त्या बाथरूम लॅट्रिन मध्ये यावंच लागतं, तिथे बसावंच लागतं किंवा तिथे हे करावंच लागतं. म्हणजे जसे आहे तसे आपल्याला परमार्थरूपी मोठ्या वाडा असले तरी त्याच्यामध्ये प्रपंचरूपी बाथरूम लॅट्रिन असायलाच पाहिजे मला. तेव्हा आम्ही बाकीच्या रूम हॉल किंवा काहीतरी डायनिंग हॉल, जेवण खाणे पिणे वगैरे करण्यापेक्षा आम्ही दिवसभर संडासामध्येच बसलेलो असतो. अशी आमची परिस्थिती आहे. महाराज म्हणाले समुद्राच्या कुठल्याही टोकाला जाऊन किंवा कुठल्याही कोपऱ्यात जाऊन तुम्ही पाणी पिऊन बघा चोळीभर, ते खारवटच असणार. तसे कुठल्याही प्रपंच असो, अमेरिकातले असो, इथे सुद्धा आम्ही आपले इथले मन, इथली बुद्धी, इथलेच संस्कार आपले सगळे घेऊन जातो आणि तिथे तसे त्याच्याप्रमाणेच आम्ही वागू लागतो. त्यामुळे दुःख निर्माण होतात. एक मुलगा आपल्या बायकोला घेऊन कुठेतरी खेळायला गेला होता, म्हणजे विदेशातला. तो खेळता खेळता मध्ये दोघे बसून कॉफी पीत होते. तेव्हा दोघांमध्ये असे भांडण झाले, ते दोन्ही आपले त्या दिवसापासून सोडूनच दिले एकमेकांना, डायव्हर्सच दिली शेवटी. तिथपर्यंत ते हे गेले. हे सगळे माणसाचे स्वाभाविक गुण आहेत, त्याला काय करता येत नाही. पण आपण हे सगळे काळ आपल्या जीवनातून कमी करून आपल्या जीवनामध्ये सत्वगुण अर्थात भगवत भक्ती, नामस्मरणाची निष्ठा वगैरे वाढवून घेतल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये शांती समाधान, तुम्ही पुण्यातले राहणारे आहात किंवा मुंबईमध्ये राहणारे आहात किंवा हेब्बळीमध्ये राहणारे आहात आणि किंवा अमेरिकेमध्ये राहणारे जरी झाला तरी तुमच्या मनाला शांती समाधान मिळणार नाही. म्हणूनच महाराज किती कळकळीने सांग, ज्यांच्या मुखी भगवंताचे नाम त्यांच्या दारात मी कुत्र्यासारखे लोळत असतो. काय निष्ठा आहे, काय माणसांची ती भावना आहे, काय नामस्मरण करणाऱ्यांच्या बद्दल किती त्यांची कळकळी आहे. असे हे महाराजांनी आयुष्यभर नामस्मरणच करायला सांगितले. आपल्याला कुठल्या तरी एका सत्पुरुषावर निष्ठा ठेवून त्यांनी सांगितलेले जर आपण अक्षरशः पालन करत राहिलो, आणखीन काहीच करावं लागत नाही. समर्थानीच म्हटलेलंच आहे, काहीच न करूनी प्राणी राम नाम जपे वाणी, तेणे संतुष्ट चक्र पाणी भक्ता लागी सांभाळी. अगदी बाकी काही खटपट करण्याचे कारण नाहीये. तुम्ही काय कुठे तीर्थयात्रेला जाऊ नका, पण सहज असे गेले तर काय चूक नाही, पण जाता येता नामस्मरण असायला पाहिजे. एक दिवस मी गोंदावलेमध्ये आमच्या खोलीमधून वाढायला चाललो होतो खाली उतरून, तेव्हा बाबा दारातच उभे होते. ते मला विचारले, दत्तांना कुठे चालला म्हणाले. मी म्हटलं मी वाढायला चाललो. ते म्हणाले वाढताना नामस्मरण चालू असतं का? मी म्हटलं प्रयत्न करतो म्हणाल. तेव्हा ते म्हणाले तसे नामस्मरण होत असेल तर ही तुमची सेवा आहे,
नाहीतर एखाद्या कल्याण मंडपामध्ये एखाद्या लग्नामध्ये वाढणे आणि इथे वाढणे त्याच्या दोन्हीमध्ये काही फरक नाही म्हणाले. मी घाबरलो एकदम. म्हणजे आम्ही सेवा म्हणून करतो आहोत, पण डोक्यामध्ये म्हणजे हजारो विचार सारखे फिरत असतात. असे होऊन काय आपल्याला त्याचा उपयोग होणार. म्हणून त्याला सगळ्या गोष्टींना भगवद्गीतेमध्ये अर्जुन विचारला असं अर्थात चंचलम हि मनः कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरेव सुदुष्करम. तेव्हा भगवंत म्हणतो की असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासेन त कौन्तेय वैराग्येन च गृह्यते. तो कृष्ण अर्जुन विचारतो भगवंता, हे मन फार चंचल आहे, याला म्हणजे आपण थांबवून रोखून आपल्या याला थांबवणे किंवा याला शांत करणे किंवा म्हणजे आपले अंतर्मुख करणे किती कठीण आहे. तेव्हा कृष्ण म्हणतोय खरोखर या गोष्टी फार कठीण आहे. मनाला आपण एकाग्र करणे अत्यंत कठीण आहे, पण त्याला दोनच उपाय आहे म्हणाले. अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येन च गृह्यते. अभ्यास आणि वैराग्य. अभ्यास म्हणजे काय? अभ्यासो नाम पुनः पुनरावर्तनम. बाकी काही नाहीये. तुम्ही सारखे त्याचा उच्चार करत असायचं, रिपिटेशन करायचं, सारखे रिपिटेशन. आय हॅव रिपीटेड दी गॉड्स नेम लाईक मॅड मॅन. विड्यासारखे रिपिटेशन करायला पाहिजे. आय हॅव रिपीटेड दी गॉड्स नेम लाईक मशीन. जसे आम्ही नामस्मरणाचं मशीन लावतो, ते बटन दाबले की चालू होतं, परत बटन दाबेपर्यंत चालूच असतं. हे जसे आहे तसे आमच्या तोंडामध्ये जर अखंड नामस्मरण चालू असेल तर आम्हाला बाकी काही खटपट करायला नको. एखादा म्हणजे रोगी असला म्हणजे त्याला काहीतरी आजारपण झालेली असेल, डॉक्टर गोळी दिल्यानंतर त्याला काय कसरत करावं लागतं का? काय घरामध्ये पळापळी करावं लागतं? काहीच नाही. पडून राहिल्याने सुद्धा ताप बरे होतात. त्याला काही कर्तव्य नाही पुढे, त्याच्याबद्दल रोगाबद्दल काही कर्तव्य नाहीये. तो गोळी घेणे आणि व्यवस्थित शांतपणे बसून राहणे किंवा झोपून राहणे हे केले तरी त्याचे सगळे रोग बरे होत. तसे नामस्मरण केल्यावर आपल्याला या प्रपंचामध्ये खरोखर काही कर्तव्य म्हणून नाहीच आहे, पण आपण प्रपंचामध्ये आहोत. आपल्याला देह संरक्षण करायचं आहे. देहाच्या काही छोट्या मोठ्या वासना पूर्ण करायचं आहे. त्यासाठी आम्ही प्रपंच करायला हरकत नाहीये. पण त्या प्रपंचामध्ये आपले मन आपण कसे लावायचं? महाराज म्हणाले एक म्हणजे ही दाई असते, ते घरामध्ये काम करायला येते मुलाला सांभाळायला. ती तिथे अगदी काय म्हणजे माझा बाळ, माझा मुलगा, माझे हे रत्न, माझे अमुक असे म्हणत असते. तिला जर आपण नोकरीतून काढून टाकले, ते दुसऱ्यांच्या घरी जाऊन तिथे त्या मुलाला असे सांभाळते. म्हणजे तिला काय ममत्व नाहीये. हा मुलगा काय, तो मुलगा काय, मला पैसे मिळाले म्हणजे झाले असे. तसे आम्ही प्रपंचामध्ये कर्तव्य रूपाने प्रपंच करणे, ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या करायचं आणि गप बसायचं. घरामध्ये मुलाचे शिक्षण आहे, तुम्ही ऍडमिशन करून द्या, डोनेशन असेल तर द्या आणि त्याचे म्हणजे जाण्या येण्याची व्यवस्था करा, पुस्तक द्या, कपडे द्या, सगळे करा, जेवण खाण वगैरे. पण नापास झाला तर रडायचं नाही. म्हणजे पास झाला किंवा नाही पास झाला, नापास झाला त्याचे प्रारब्ध आहे. आम्ही आमचे कर्तव्य केलेलो आहोत असे आपल्याला म्हणता यायला पाहिजे. लोकमान्य टिळकांना विचारले की तुमचा मुलगा अगदी सिरियस आहे, तुम्ही काय करता? ते म्हणाले की उत्तमातले उत्तम डॉक्टरना आणून मी दाखवतो आणि मी स्वस्थ शांत बसतो म्हणाले. हे आमचे कर्तव्य आहे. एक दिवस भाऊसाहेबांची बायकोला खूप आजारी होते, ते थोडा सिरियसच होते. तेव्हा महाराज त्यांच्या जवळ जाऊन बसले होते. तेव्हा महाराजांनी भाऊसाहेबांना म्हटले, भाऊसाहेब कठीण आहे म्हणाले, मी काय करू म्हणाले.
तेव्हा महाराज म्हणाले, भाऊसाहेब म्हणाले, महाराज ज्याच्यामध्ये तिचे कल्याण आहे तेच करा म्हणाले. माझे कल्याण आहे असे नाही म्हटले, माझ्यासाठी तिला वाचवा असे नाही म्हणाले. ज्याच्यामध्ये तिचे कल्याण आहे ते तुम्ही करा. त्या बाईजवळ बसायला 2-2 तासाची पाळी घालून घेतलेली होती. तर तसे यांचे पण एक म्हणजे त्याच्यामध्ये 4 ते 6 त्या बाईजवळ बसायचं असे, आपल्या बायकोजवळ असे असून सुद्धा ते इकडे तिकडे जप करत परत फिरत होते. तेव्हा त्या म्हणाल्या, अहो इथे येऊन बसा 5 मिनिट. तेव्हा ते म्हणाले, मी बसून काय तुला समाधान होणार आहे, तू महाराजांना सांग बसायला, त्यांना बसवून घे म्हणजे तुला काहीतरी समाधान होईल. प्रत्यक्ष शरीराने जरी नसले मनाने तरी बसवून घे म्हणजे तुला समाधान वाटेल. तसे आपल्याला प्रपंचामध्ये हे आपले कर्तव्याचे लक्षण आहे. महाराज म्हणाले की असा म्हणजे जो एकदा मेला की परत कधी मरायचे नाही असे मरण कोणाला आले, ते महाराजांना आले, ब्रह्मानंद महाराजांना आले, भाऊसाहेबांना आले, असे आनंद सागरांना आले. ते कधी परत जन्माला येणार नाही. असे आपल्याला सुद्धा काहीतरी साधायला पाहिजे. आम्ही फक्त लौकिकपणाचे अवडंबर करत जातो. काय त्याच्यामध्ये आहे, शेवटी आपल्याला सर्वम व्यर्थम मरणसमये. त्यामुळे मला काय वाटतं की आपण खूप नामस्मरण करायला पाहिजे. नामस्मरणासाठीच वेळ ठेवून करायला पाहिजे. आम्ही नामस्मरण करत बसलो असतो तर कोणीतरी आम्हाला म्हटले चला थोडं मार्केटमध्ये जाऊन येऊ. आम्ही ताबडतोब म्हणजे माळ गळ्यात घालून आम्ही त्यांच्याबरोबर निघून जातो. त्यांना असे म्हणता यायला पाहिजे की मला वेळ नाहीये, माझे जप व्हायला पाहिजे, आजचे अजून पूर्ण झाले नाही, तुम्ही जाऊन या असे म्हणता यायला पाहिजे. म्हणजे आम्ही अभ्यासेन कौंतेय, रिपिटेशन आणि वैराग्येन च ग्रह्यते म्हणजे वैराग्य. वैराग्य म्हणजे काय घरदार सोडून जंगलात जायला पाहिजे असं नाहीये. पण फक्त आता तो बोलवायला आला तेव्हा आम्ही म्हणता यायला पाहिजे की मला जप करायचा आहे, तुम्ही जाऊन या, यालाच वैराग्य म्हणतात. चांगले टीव्ही मध्ये चांगले एक नाटक लागलेलं आहे, नाटक चालू आहे, आम्हाला जपाची वेळ होती, आम्ही काय करतो की जास्तीत जास्त म्हणते तर नाटक पाहत पाहत जप करतो. हे काय ती काय चूक नाहीये, नाटक पाहत जप करायला काही चूक नाहीये, करायला पाहिजे. पण महाराजांना विचारले, महाराज टीव्ही समोर बसून जप केले तर चालेल का? महाराज म्हणाले, टीव्ही समोर बसून जेवण केले तर चालते की नाही? चालते म्हणाले. का? तुम्ही म्हणजे तोंडात घास टाकले आणि ती आपोआप पुढे जाऊन काय व्हायला पाहिजे ते होणारच. तसे तुम्ही तोंडात नाम घेतले, कुठेही बसून घ्या, टीव्ही समोर बसा. मुद्दाम जप करताना टीव्ही लावायला पाहिजे असं नाहीये. जप टीव्ही चालू आहे, काहीतरी आहे, आम्ही बसून जप करा म्हणजे ते निश्चित आम्हाला हे होणार. महाराज म्हणाले, मन एकाग्र करण्याच्या भानगडीतच पडू नका. आणि तसे म्हणजे आम्ही उगीच मन एकाग्र होत नाही. तसे काही एकाग्र होणे इतके सोपं नाहीये. म्हणून आम्ही काय केलं पाहिजे, दिवसभर जेव्हा कमीत कमी आम्ही खाली असतो म्हणजे रिकामी असतो तेव्हा हातात माळ घेऊन जप करायला पाहिजे. जेव्हा हातात म्हणजे रिकामी नसतो किंवा हातात माळ घेऊ शकत नाही त्यावेळी तोंडाने अखंड नामस्मरण करण्याचा अभ्यास करायला पाहिजे. काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये साधायला पाहिजे. त्या दृष्टीने मला काय वाटतं की 14 वर्ष झाले पुण्यामध्ये नाम समिती म्हणजे खरोखर फार मोठे काम करू लागलेले आहे. त्यांना आम्ही किती म्हणजे त्यांच्याबद्दल आम्ही कृतज्ञता सांगितली तरी कमी आहे. एखाद्या समाजामध्ये आणखीन पुष्कळ प्रकाराने प्रचार करणारे असतात. तुम्ही गायन शिका असे मोठमोठे संगीतकार म्हणतात की मी जगभर गायक करून सोडतो. आणि मोठे मोठे चित्रकार शिल्पी वगैरे म्हणतात सगळे जग चित्रकलेने भरून जायला पाहिजे. पण तसे आम्ही उगीच काय तरी याच्याने भरून जायला पाहिजे असे म्हणून काय उपयोग होणार नाही. त्यातून समाजाचं खरं म्हणजे कल्याण होणार नाहीये. पण ते शिकू देत,
पण आम्ही काय म्हणायला पाहिजे की तुम्ही नामस्मरण करा, बाकी काय करायचं ते करा, पण मुख्य म्हणजे नामस्मरण करा, उपासना करा, हनुमान चालिसाचा पाठ करा आणि होईल तितके अन्नदान करा. तुमच्या घरी कोणी दोघे आले अगदी प्रेमाने त्यांना जेवायला घ्या. तुम्ही काय बोलावून बोलावून जेवण गायला पाहिजे असं नाही. असे महाराजांचे जे तत्वज्ञान आहे, साधन आहे, ते समाजामध्ये म्हणजे अशा प्रकाराने अगदी प्रेमाने आणि अगदी नम्रतेने कळकळीने, म्हणजे कुठल्याही गोष्टीची त्यांना अपेक्षा नाहीये. आता ते नामसाधक समितीचे जे काम करणारी मुलं आहेत त्यांना काही अपेक्षा नाहीये आणि अगदी निस्वार्थ बुद्धीने निष्काम भावनेने ते इतके परिश्रम करू लागलेले आहे. त्याच्याबद्दल आम्हाला खूप धन्यता वाटते. त्यांनी असेच म्हणजे हे करायला पाहिजे, हे निरंतर चालवायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुण्यामध्ये आम्ही पूर्वी कितीतरी म्हणजे हे होते, उपासना केंद्र होते, आता फार कमी झालेले. हे जगाचं स्वभावच आहे, स्वरूपच आहे, पण तरी सुद्धा त्याला म्हणजे आम्ही त्याच्याबद्दल म्हणजे असे संघर्ष करायलाच पाहिजे. म्हणजे प्रवाहामध्ये वाहून जाणे काय खरे पुरुषार्थ नाही, प्रवाहाच्या विरुद्ध आम्ही पोहण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. परिस्थिती कशी आली तरी म्हणजे आम्ही आपले कार्य चालू ठेवायला पाहिजे. त्या दृष्टीने मला वाटतं की आणखीन आम्ही जास्त अत्यंत उत्साहाने परत म्हणजे नामस्मरण केंद्र, उपासना केंद्र वगैरे चालू करू. आणि त्याच्यामध्ये 10 माणसं येऊ देत, 5 माणसं येऊ देत, घरातली तेवढेच माणसं असू देत, पण ते एक ना एक दिवस समाजाला कुठल्या तरी प्रकाराने उपयोग पडणार, त्यात काही संशय नाहीये. चांगल्या गोष्टी करून त्याचे म्हणजे समाजाला उपयोग होत नाही अशी शक्यच नाहीये. म्हणून तुम्ही काय करायला पाहिजे, खूप प्रयत्न करायला पाहिजे. ते सगळे तुम्ही सुद्धा पुण्यातले महाराजांचे शिष्य, नामस्मरण करणारी साधक लोक सगळे या गोष्टीमध्ये त्यांना आणखीन मदत करून, त्यांना प्रोत्साहन देऊन, त्यांच्या मार्फत पुण्यामध्ये सैकडो नामस्मरण केंद्र व्हायला पाहिजे. आपल्या घरीच करा, 4 माणसांना घेऊन करा, 10 माणसांना घेऊन करा. प्रसाद गिसाद म्हणून काही अवलंबन करू नका. फक्त काय असेल ते थोडं हातावर घातले तरी चालेल. मुख्य म्हणजे नामस्मरण आणि दुसरी गोष्ट म्हणजे उपासना. उपासना म्हणजे आता आम्ही असे केलेले आहे की बाकी सगळे म्हणत बसायला नको, तर सगळ्यांच्या सार रूपाने एक हनुमान चालिसा म्हटले तरी चालत. आणि महाराजांचं बोधवचन, आणखी याशिवाय त्यांचे हे म्हणजे नमस्कार त्रयोदश काहीतरी आणि मोक्षप्राप्तीचे रहस्य मात्र न चुकता वाचायला पाहिजे. रोज आम्ही प्रत्येकाने एकदा तरी म्हणजे मोक्षप्राप्तीचे रहस्य वाचायला पाहिजे. ते सारखे आम्हाला अलार्म असल्यासारखे आम्हाला जागे करतो. त्याशिवाय आमचे जागे होणे कठीण आहे. विचारांची क्रांती व्हायला पाहिजे. ओनली रेव्होल्युशन इज दी इनर रेव्होल्युशन. अंतरंगामध्ये क्रांती झाल्याशिवाय कुठलेही मोठे काम होत नाहीये. त्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटतो, बरं वाटतं. 14 साल तुम्ही अगदी प्रेमाने हे सगळे चालवून आलेला आहात आणि तत्परतेने आणि त्याला खूप महत्व देऊन तुम्ही हे चालवून घेतलेलं आहात, चालू लागलेला आहात. त्याबद्दल मी महाराजांचे चरणी प्रार्थना करतो की महाराजांनी तुमच्या सगळ्यांना आयुष्य, आरोग्य आणि ऐश्वर देऊ. आणि त्याबरोबर मुख्यतः म्हणजे भगवंताची भक्ती, नामावरचे प्रेम आणि सद्गुरुनिष्ठा हे भरपूर देऊन तुम्हाला सगळ्यांना परमार्थाभिमुख करून काहीतरी या उगीच म्हणजे भ्रमात्मक जगाच्या आकर्षणातून आमचे मन कमी करून, अंतर्मुख करून आपले जीवन सार्थक करून देत, असे मी त्यांच्या चरणी प्रार्थना करू. आता मी म्हणजे पुढच्या तुमच्या सगळ्या कार्यक्रमाला मी म्हणजे हे करून देतो. माझे 2 शब्द सद्गुरूंच्या चरणी समर्पण करतो. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.